रोहिणी सुनमाई बघा, घरातील सदस्यांचे उबदार कपडे मोठ्या खोलीत पडलेले असावेत. तुम्ही ते कपडे बाहेर काढा, धुवा आणि उन्हात नीट वाळवा. आता हिवाळा सुरू होणार आहे. अचानक एके दिवशी कोणीतरी ते उबदार कपडे घालावेसे वाटले तर मग त्रास होईल, तिची सासू तिला ऑर्डर देताना म्हणाली. तेव्हा रोहिणी नुकतीच जेवण करून झोपायला तिच्या खोलीत आली होती. पण असं वाटत होतं जणू तिची सासू कामाच्या निमित्ताने तिच्या मागे लागली होती. रोहिणीलाही त्यांचे बोलणे ऐकून वाईट वाटले नाही, कारण तिला हिवाळा खूप आवडतो. ती हळूच म्हणाली, ठीक आहे मम्मी, मी फक्त उबदार कपडे धुण्यासाठी काढते. तिची सासू गेल्यानंतर तिने तिची सुटकेस उघडली, तिचे उबदार कपडे काढले आणि ती तिच्या वॉर्डरोब मध्ये ठेवली. तिची गुलाबी शॉल बघताच ती खूप भावुक झाली. ही शॉल तिच्या आजीची होती. असेच एकदा हिवाळ्याच्या दिवसात रोहिणी तिच्या आजीच्या घरी गेली होती. तेव्हा तिच्या आजीने तिला या हाताने बनवलेल्या शालीत गुंडाळले होते. हे पाहून रोहिणीला खूप आनंद झाला. परत येताना ती संकोच करत तिच्या आजीला म्हणाली, आजी, मला तुझी ही शॉल खूप आवडते, मी घेऊ का? त्यामुळे तिच्या आजीने साहजिकच रोहिणीभोवती ती शॉल गुंडाळली. मग त्या शॉलीतल्या आजीच्या आठवणी, तो सुगंध अनुभवून रोहिणीला खूप आनंद झाला. कित्येक वर्ष उलटून गेली होती, पण आजही तिने ती शॉल गुंडाळली की आजी तिला आपल्या मिठीत धरून तिला मिठी मारत आहे असे वाटायचे. आजीच्या प्रेमाने तिचे मन भरून यायचे. तिने त्या शॉलला छातीशी घट्ट मिठी मारली. तेव्हा तिची सासू ओरडली, अहो सुनबाई, झोपल्या आहेत का? मी तुला उबदार कपडे धुवायला सांगितले होते. तेव्हा रोहिणीने घाईघाईने तिच्या आठवणीच्या डब्यासह कपाटाचा दरवाजा बंद केला आणि लगेच ती वर्तमानात परतली आणि खोलीतून बाहेर पडली. तिच्या सासूबाई त्या खोलीतून बरेच उबदार कपडे काढून तयार उभ्या होत्या. इतके जास्त उबदार कपडे पाहून रोहिणी म्हणाली, मम्मी, हे सगळे कपडे मला एका दिवसात धुता येणार नाहीत, मी थोडे थोडे धुवून टाकेन. मग तिची सासू म्हणू लागली, कसं काय? सर्वांना एकाच दिवशी गरम कपडे हवे असतील तर? तू आजच सगळे कपडे धु, मी तुला रात्रीचे जेवण बनवायला मदत करेन. आता रोहिणीला नकार देता आला नाही. आता तिने शांतपणे बाथरूम मध्ये जाऊन सर्व उबदार कपडे धुण्यास सुरुवात केली. सर्व कपडे धुण्यासाठी तिला 3 तास लागले. संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती. तिला वाटले तिची सासू आई तिला स्वयंपाक बनवायला मदत करतील. पण काही वेळाने चहा पिऊन झाल्यावर तिची सासू म्हणाली, सुनबाई, मला माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचं आहे. संध्याकाळी जेवणासाठी राजमा आणि मसाला भात बनव. मी राजमा भिजवली होती. असे बोलून त्या काहीही न ऐकता घरातून निघून गेल्या. रोहिणी बरीच दमली होती, तरीही ती स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात गेली. तिची सासू नेहमी असंच करायची. तिला मदत करण्याबद्दल त्या नेहमी तिच्याशी बोलायच्या, नंतर वेळेवर काहीतरी बहाणा करायच्या आणि तेथून निसटायचा प्रयत्न करायच्या. वरती त्या त्यांच्या सुनेला तिच्या खाण्यापिण्याबाबतही सतत अडवणूक करत होत्या. तिची सासू तिला नेहमी म्हणायची की सुनबाई बघ, आता तुझं लग्न झालंय. लग्नानंतर जर तू जास्त खाल्ले तर तू लवकरच जाड होशील. मग तुम्हाला तुमच्या गरोदरपणातही समस्या येऊ लागतील. रोहिणीला सगळं सहन होत होतं, पण काही खाताना किंवा पिताना कुणी काही बोललं तरी तिला सहन होत नव्हतं. पण ती नुकतीच त्या घरात आली होती, त्यामुळे तिला सासूबाईंना उत्तर देता आले नाही. रोहिणीला त्या घरी येऊन आता 2 महिने झाले होते. आता हळूहळू हवामान बदलू लागले. थंडी पडायला लागली होती. हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच रोहिणीला तिच्या माहेरची आठवण येऊ लागली, कारण ती लहान असताना तिचे वडील तिला अनेकदा दुर्गापूजेच्या सुमारास गावी घेऊन जायचे. तिला आजीच्या गावी जायला खूप आवडायचं. आता हळूहळू कालांतराने आजी आजोबा या जगात नव्हते, त्यामुळे त्यांचे तिकडे जाणे कमी झाले होते. पण हिवाळा जवळ आला की रोहिणीला तिचे बालपण नक्कीच आठवत असेल. यासोबतच तिला आजीच्या गावात खाल्लेले पदार्थही आठवले.
आजी फारसे फॅन्सी पदार्थ शिजवत नसे. तिने जे काही शिजवले ते शुद्ध आणि ताजे होते. असं असलं तरी रोहिणीने पौष्टिक गावठी जेवणाचा आनंद घेतला. त्यात घरी बनवलेल्या तुपाची वेगळीच चव होती. तिची आजी अनेकदा डाळ, भाज्या इत्यादींमध्ये 1 किंवा 2 चमचे तूप घालत असे. रोहिणी चपातीवर गरम तूप लावून 2-3 चपात्या खात असे. शहरात एकही चपाती न खाणारी रोहिणी तिला जास्त चपात्या खाताना पाहून खूप आनंद व्हायचा. रोहिणीची आई त्यांच्या आईकडे सतत तक्रार करायची की बघ आई, मी बनवलेल्या चपात्या जास्त खात नाही रोहिणी. मग आजी मला मिठी मारायची आणि म्हणायची की आजीच्या हातात हेच प्रेम आहे ना, म्हणूनच मुलगी जास्त अन्न खाते. आता ते सर्व खूप मागे राहिले होते, पण रोहिणी हिवाळ्यात तूप आवडीने खायची. एके दिवशी रोहिणी घर साफ करत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने जाऊन दरवाजा उघडला तर तिचे मामा घरी आले होते. ती खूप खुश झाली. मामाला पाहून तिला आजीचे घर अजूनच आठवू लागले. असो, मामा संध्याकाळी निघून गेले होते. रोहिणी तिच्या बालपणीच्या आठवणीमध्ये मग्न होऊ लागली होती. तेवढ्यात तिला तिच्या सासूचा कर्कश आवाज आला. सुनबाई, तूप माझ्या आईवडिलांच्या घरून आले आहे. तूप थोडं गरम कर, लवंगा घालून बरणीत भरून ठेव. त्यामुळे हे तूप वर्षभर टिकेल. हे ऐकून रोहिणी विचारातून बाहेर आली. तूप घेऊन आलेला माणूस चहा नाश्ता करून तेथून निघून गेला. रोहिणीने तूप गरम करून त्यात लवंगा घातल्यावर तुपाचा गोड सुगंध घरभर दरवळू लागला. रोहिणीला खूप छान वाटत होते. दुपारी जेवण बनवताना तिने भात, वरण आणि दोडक्याची भाजी केली होती. पण आज तिला भाजी खावीशी वाटली नाही, म्हणून तिने भाजी घेतली नाही आणि फक्त 2 चमचे तूप वरणात टाकले आणि खाली बसली. वरण आणि भात खात सोबत तिने घरी बनवलेल्या आंब्याच्या लोणच्याचा तुकडाही ठेवला होता. तेवढ्यात तिची सासू तेथे आली. सुनेच्या ताटात तूप तरंगत होतं. तूप तरंगताना पाहून तिच्या सासूला जरा राग आला. तेव्हा ती म्हणाली, अहो सुनबाई, एका दिवसात सगळं तूप पिणार आहात का? आणि एवढं घट्ट वरण पण घेतलं आहेस. आमच्या घरात सुनेला तेवढी मोकळीक मिळत नाही. सुनबाई, तू डाळीत 1-2 चमचे तूपही घालू शकत नाहीस. थांब, मी तुला दाखवतो की सुनेने कोणती डाळ कशी खावी. असं म्हणत सासूने सुनेच्या ताटातून डाळाची वाटी उचलली. मग तिने एका भांड्यात 2 चमचे डाळ टाकली आणि त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळले आणि म्हणाली, सुनबाई, फक्त ही डाळ पाण्याची तुमच्यासाठी चांगली आहे. तोपर्यंत रोहिणी स्तब्ध होऊन सर्व पाहत होती. तेव्हा सुनेने सडेतोड उत्तर दिले. ती म्हणाली, मम्मी, मी अशिक्षित मूर्ख नाही, मी शिकलेली आहे. हे कदाचित तुम्ही विसरत आहात. मी फक्त तुमच्या मुलाच्या कमाईवर अवलंबून नाही. मी स्वतः नोकरी करू शकते. मला वाटत आहे हे घर सांभाळण्याच्या प्रक्रियेत मी सध्या स्वतःकडे जास्त लक्ष देत नाहीये. माझ्या खाण्यापिण्यावर बंधने तुम्ही घालू नका. जर तुम्हाला माझे खाणेपिणे इतके चिडखोर वाटत असेल तर मी एक काम करते. मी नोकरीसाठी अर्ज करते. त्यानंतर नोकरी लागल्यावर मी माझ्या कमाईतून तूप विकत घेईन आणि खाईन. तुम्हाला काय वाटतं की सून तिच्या मनाने डाळीत 1-2 चमचे तूपही घालू शकत नाही? मी फक्त डाळीत तूप घालू शकत नाही तर स्वतःसाठी पूर्ण राशन देखील कमवू शकते. पण तुम्ही तुमच्या राशन पाण्यासाठी तुमच्या पतीवर किंवा मुलावर अवलंबून आहात. तरीही माझ्या खाण्यापिण्याकडे बोट दाखवण्याची हिंमत कशी झाली तुमची? तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी प्रतिभा आहे का नाही? तुम्ही पण या घरची सूनच आहात आणि पहिल्यापासूनच तुमच्या खाण्यापिण्यासाठी नवऱ्यावर अवलंबून आहात. तुम्ही कधी नोकरी करून काही खायला प्यायला घरात आणले आहे का? हे प्रामाणिक उत्तर ऐकून तिची सासू अचानक विचारात हरवली. नवीन सून तिला असे उत्तर देईल असे त्यांना वाटले नव्हते. रोहिणीने पांचट डाळ सासूच्या हातात दिली आणि म्हणाली, मम्मी, होय, असे मूर्खपणाचे विचार तुमच्या मनात कधी आले तर डाळीत पाणी मिसळून प्या.
पण आता इथून पुढे तुम्ही माझ्या खाण्यापिण्याच्या सवयीवर लक्ष ठेवणार नाहीत आणि मला असे निकृष्ट दर्जाचे अन्न खाण्यास भाग पाडणार नाहीत, असे म्हणत तिने सासूच्या हातातून तूप मिश्रित घट्ट डाळीची वाटी परत घेतली आणि मनसोक्त जेवण केलं. तिने जेवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या सासूचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ती बराच वेळ तिथे उभी राहिल्यावर सून तिच्याकडे बघत म्हणाली, काय विचार करत आहात आई? मी नोकरीसाठी अर्ज करू का? आता रोहिणीची सासू घाबरत म्हणाली, नाही नाही सुनबाई, तुला जे पाहिजे ते खा. तुला नोकरी करायची काही गरज नाही. अगं मी माझ्या सुनेला सासरी आणले होते की मी तिच्यासोबत घरात एकत्र राहीन. ते मी तुला गमतीने सांगितले होते. तू विसरून जा. माझ्या विनोदाला गांभीर्याने घेऊ नको आणि प्रत्यक्षात नोकरीच्या शोधात जाण्याचा प्रयत्न करू नको. तुला विनोद आवडत नसतील तर मी भविष्यात असे विनोद करणार नाही. तू का काळजी करतेस? असे बोलून सासू पटकन तिच्यापासून दूर गेली, कारण तिला हे प्रकरण आणखी वाढवायचे नव्हते. कारण तिला भीती होती की सून खरोखरच कामावर गेली तर पुन्हा घरची कामे त्यांच्यावर पडू नयेत. असो, सून आल्यानंतर त्यांना खूप दिलासा मिळाला होता. दुसरं म्हणजे ती कुठेही मोकळेपणाने फिरायला जायची. त्यांना भीती वाटू लागली. कुटुंबाची जबाबदारी हल्ली तिच्यावरच असते. मग सुनबाई जे काही खातात आणि पितात ते खाण्याचा हक्क तिला का नाही? तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.